संस्थेच्या दोन कौटुंबिक भावांचा वाद नसावा. संस्था ही समाजाची आहे, कौटुंबिक नाही. त्यामुळे मी एक निर्णय घेतला की समाजातील दिवंगत काम करण्याचे चांगो शिंदे संस्थापकीय अध्यक्ष, त्यांचे पाठीराखे असलेले बाळा महाडिक, जे महानगरपालिकेमध्ये दादोजी कोंडे स्टेडियममध्ये शिपाई आहेत, शिपाई पदावर काम करत आहेत कायमस्वरूपी. अजून ते संस्थेचे पदाधिकारी म्हणून सुद्धा आहेत. आधी चिटणीस होते, आता त्यांना एक निर्णयांती कमिटीच्या बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केलेले आहे. आणि बाळा महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पुढील सर्व कारभार संस्थेचा होणार. आणि नियुक्त जनरल सेक्रेटरी नवीन रवींद्र चांगो शिंदे असणार, उपाध्यक्ष छगन सोनावणेच असणार, खजिनदार महिला शोभा चंद्रकांत शिर्के असणार, मुख्य चिटणीस सुरेश अडसुळे असणार, सदस्य प्रभाकर चांगो शिंदे असणार, विनोद माधव शिंदे असणार, जनार्दन कांबळे असणार, अनंत वाटवे असणार, गणेश कांबळे असणार, दिनेश वाटवे असणार, प्रमोद इंगळे असतील, चंद्रभान आझाद असतील, सुनील चव्हाण असतील, संजय भालेराव असतील. हे सदस्य अशा प्रकारे जे संस्थेचे कामकाज करणारे आणि समाजासाठी हित जपून धावणारे अशा लोकांनाच या संस्थेच्या कमिटीवर सदस्यपदी कायम करण्यात आलेले आहे. आणि या सदस्यांना निर्देश देण्यात येते की सर्वांनी 1 एप्रिल 2026 पासून आपली सदस्य नोंदणी 501 रुपये अधिकृत फॉर्मद्वारे भरून जनरल सेक्रेटरी यांना सपूत करायचे आहे. आणि 2030पर्यंत 5 वर्ष ही कमिटी कार्यरत असेल. आणि जेव्हा 1 मार्च 2030 आर्थिक वर्ष येईल, या आर्थिक वर्षामध्ये बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समितीच्या अधिकृत निवडणूक होईल. जे म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची नियमावली दिवंगत कामगार चांगो शिंदे यांनी लावली, ते अधिकृत निवडणुका होतात. त्याप्रमाणे निवडणूक बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे होईल. त्यामुळे कोणाचे रास रुसवे फुगवे कौटुंबिक वाद राहणार नाही, यामागची धारणा. एवढंच मला सांगायचं. आणि आज दादोजी कोंडे स्टेडियममध्ये 12 वाजता 11:30 ते 12च्या दरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीस हजर राहावे हीच विनंती. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, भारत.